स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली, हिंदू आणि मुस्लिम एकता निर्माण झाली। 1919 सालामध्ये हे निर्माण झालं आणि महात्मा गांधींनी पूर्ण त्यांच्याबरोबर ते सहयोगी झाले होते। तर ह्याच माझगाव विभागामध्ये नगरसेवक 20-22 वर्ष आणि 2 वेळा आमदार सुद्धा झाले। तर अनेक वेळा मला इथे आमंत्रण दिलं जातं आणि मी ज्या वेळेला इथं असतो मुंबईत त्यावेळेला मी येतो। सर, आज ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक होती आहे, वाय.डी. चव्हाण सेंटर इथे बैठक होते। खरं तर सरकारने काढलेल्या जी.आरच्या विरोधात ही बैठक आहे। आज काय नेमकं या बैठकीत तुम्ही या बैठकीला उपस्थित राहणार आहात? असं आहे ना की वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत आपलं मत प्रदर्शन करत आहेत, कोण उपोषण करत आहे, कोण मोर्चे करत आहेत, कोण भाषणं करत आहेत। मी सुद्धा जे आपल्या आपल्या पद्धतीनं जे काही काम करायला पाहिजे ते मी करणार आहे। ज्या पद्धतीने आम्हाला जायचं त्या पद्धतीने आम्ही जातो आहोत। बाकी माझं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्यांना आपला विषय फक्त हा जो जी.आर आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही ओबीसीसाठी अडचणीची ठरणार आहे। आज जरी सगळे आम्ही कुणी सांगत असले सरकार की कुणालाच त्रास नाही, कोण सांगतं मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले, कोण म्हणतो 3 कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले, आता 3 कोटी, ते जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे। तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे ते शोधण्याचा आमचा प्रयत्न। 2-4 दिवस जे आहे आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते। परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे ते आम्ही कोर्टात गेल्यानंतर कळणार। सगळ्या समाज आमचे जे आहेत ना 374 जाती आहेत ओबीसीमध्ये, एक मराठा जात एकच आहे। आमच्याकडे 374 जाती आहेत। तर प्रत्येकाचे जे काही काही वेगवेगळे नेते आहेत, कोण कोण चालू द्या, परंतु सगळ्यांचा उद्देश हाच आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होता कामा। जोपर्यंत दसऱ्याच्या जवळपास या जो आता जी.आर काढलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही तर मी पुन्हा एकदा आंदोलन ते पाहिजे ना, सरकार पाहिजे काय। आता आंदोलनात जर करायचं असेल आणि हे सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना। आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू हो। देखिए ओबीसी समाज के जो है 374 जनजातीय है और दूसरी जो सारे जो अलग अलग कास्ट है, अलग अलग संगठनाएं हैं। तो सब लोग जो है कोई मोर्चे निकल रहा है, कोई जो है भूख हड़ताल कर रहा है, कोई कुछ कर रहा है, मगर सबका एक ही जो है मांग है कि ओबीसी को दबाया न जाए। ओबीसी में दूसरे जो है बड़े कोई घटक जो है जिनको हाईकोर्ट ने नकारा है, जिनको सुप्रीम कोर्ट ने नकारा है, ओबीसी आयोग ने नकारा है, उनको ओबीसी में जगह नहीं देनी चाहिए। इसके ऊपर सब लोग एक है। अब अलग अलग ढंग से अपने अपने जो है जगह पर वो काम कर रहे हैं। हाँ, कोर्ट में जो है हमारे लोग जरूर जाएंगे। अब जो है वकालत की जो वकील लोग हैं 2-4 दिन जो है छुट्टियाँ थी, बातचीत चल रही है और जाएंगे कोर्टात जाणाऱ्यांना महाराष्ट्रात देणार नाही असं। हाँ भाई ठीक है। अब वो तो जो है तो अभी त्यांनी जे आहे महाराष्ट्र विकतच घेतला की काय केलं काय देवाला माहिती नाही, काय सगळं राज्य त्याचंच बघू आम्ही काय करायचं। हा जी.आर आम्हाला दाखवला नाही।